नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 ला नुकतीच सुरुवात झाली आणि या सीझनमध्ये यावेळी एकूण 17 कंटेस्टंट हे सहभागी झालेत. पण यापैकी काही सदस्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्याच आठवड्यात जबरदस्त राडा केला, भांडण केलं, तंटे केले. काही लोकांनी तर बिग बॉसच्या घरामध्ये कुस्तीचा आखाडाच तयार केला होता. काही जणांनी बऱ्याच सदस्यांना अपशब्द वापरले, काही जणांच्या आवाजाची पट्टी अगदी उंच केली होती, काही जण नुसते ओरडत होते, तर काही जण अक्षरशः किंचाळत होते. काही लोकांनी तर दुसऱ्याचं करिअर सुद्धा काढलं. हां, आता करिअरवरनं आठवलं, बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क रंगला होता आणि या कॅप्टन्सी टास्क अंतर्गत तन्वी कोलते नावाची जी कंटेस्टंट आहे, तिने कॉमेडी किंग सागर कारंडे याच्या प्रोफेशनबद्दल भाष्य केलं. "तू कॉमेडी करतो" असं म्हणून सांगितलं. याच्यावरती सागर कारंडे हा प्रचंड भडकला होता आणि सागर सांगताना दिसत होता, की "ते माझं काम आहे, ते माझं फॅशन आहे." आता जेव्हा सागरला एका सीनियर कलाकाराला अशा पद्धतीने एका ज्युनियर कलाकाराने त्याचं प्रोफेशन काढणं, त्याच्या कामाबद्दल बोलणं हे झाल्यानंतर बरेचसे कलाकार हे सागरची बाजू घेताना दिसत होते. आता याच्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री दीपाली सय्यद हिने सागर कारंडे याची बाजू घेत तन्वी कोलतेला काही शब्द सुनावले. हा टास्क आहे, हे टास्कमध्ये हे होणारच आहे आणि तुम्ही इथे कोणाच्या प्रोफेशनबद्दल बोलू शकत नाही. हे चुकीचं आहे. दुसऱ्याविषयी तुम्ही अशा पद्धतीने भाष्य करू शकत नाही, असं दीपाली सय्यद यावेळी तन्वीला म्हणाली. आता एक मी व्हिडिओ बघितला नुकताच, बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये सहभागी झालेली अमृता देशमुख, जी मराठी मनोरंजन सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर तिने दीपाली सय्यद यांच्याबद्दल एक खूप छान व्हिडिओ बनवलाय. याच्यामध्ये दीपाली सय्यदबद्दल बोलताना अ, अमृता देशमुख म्हणाले, की सागरला जेव्हा त्याच्या प्रोफेशनबद्दल तन्वी बोलली, त्यावेळी अक्षरशः दीपाली मॅडम राग-राग करताना दिसत होत्या, की कोणाच्या प्रोफेशनबद्दल जाऊ नये. परंतु याच दीपाली सय्यद मॅडम आहेत, की ज्यांनी राधाचं प्रोफेशन काढलं, लावणी काढली. तुम्ही बारवाला आणून नाचवतात, पण त्या राधा पाटीलचं सुद्धा ते लावणी करणं प्रोफेशन आहे. मग तुम्ही त्याच्याबद्दल कसं काय बोलू शकता? गुड क्वेश्चन. यू आर अ गुड क्वेश्चन. म्हणजे तिकडे एखाद्या ज्युनियर कलाकाराने सीनियर कलाकाराचं प्रोफेशन काढलं, तिकडे आपण चाल करून जायचं, त्याची बाजू घ्यायची आणि जेव्हा तुम्ही स्वतः एखाद्याचं प्रोफेशन काढता, तेव्हा तुम्हाला नियम नाही. म्हणजे तिकडे वेगळा नियम, इकडे वेगळा नियम, असं कसं काय? यावरती छान असा व्हिडिओ अमृता देशमुखने बनवला. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. काय वाटतं? अमृता देशमुखने दीपाली सय्यद यांची दुसरी बाजू सुद्धा इथे सगळ्यांसमोर आणली, म्हणजे दुपट्टी भूमिका. दीपाली सय्यद दोन तोंडी बोलते, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.